नमस्कार, मिराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज करूया आपण साऊथ इंडियन डिश म्हणजे इडली सांबर। तर इथे मी 1 वाटी उडद डाळ घेतली आणि 3 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे। आता इथे मी कोलम तांदूळ घेतलाय, याच्याऐवजी तुम्ही राशनचे तांदूळ असेल तर राशनचे घेतले तरी चालेल। आता हे टाकू आपण भांड्यामध्ये आणि याला 3 ते 4 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। आधी डाळ धुवून घेऊ, एकदम अशी चोळून चोळून हाताने डाळ धुवून घ्यायची, त्याचं चांगलं असं पावडर निघून गेलं पाहिजे। आता डाळ धुतली, तांदूळ धुवून घ्यायचे 3-4 पाण्याने। हाताने चोळून धुतले की सगळं पावडर निघून जातं याच्यामधलं। आता तांदूळ धुवून झाले, याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पाणी। डाळीमध्ये पाणी टाकून आपल्याला हे आता 7 ते 8 तास भिजू घालायचे। आता 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त डाळ आणि तांदूळ भिजले। तांदूळ पण छान भिजले। आता आपल्याला याला बारीक करायचंय। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकायचे भिजलेले आणि याच्यातलंच थोडं पाणी टाकायचं आणि असं चांगलं असं रवेदार आपल्याला काढून घ्यायचे, खूप जास्त बारीक नाही करायचं। चला, या पद्धतीने आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे, मस्त बारीक करून घ्यायचे। आणि इथे मी डब्बा घेतलाय किंवा मग थोडंसं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे ते खूप पीठ फुललं की भांड्याच्या बाहेर येतं। आता तांदूळ काढून झालेत, आता उडद डाळ काढून घ्यायची। ही पण अशीच रवेदार काढून घ्यायची आपल्याला। चला, डाळ काढून झाली, तर त्या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायची। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं फेटून घ्यायचंय डाळीला। चांगलं फेटून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आणखी पाणी टाकायचंय। 2 पळी भर पाणी टाकलं मी आणि परत एकदा फेटून घ्यायचंय चांगलं। आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा टाकायचा, खायचा सोडा टाकायचा पाव चमचा आणि परत एकदा फेटून घ्यायचं। आता याला आपल्याला रात्रभर असंच भिजू घालायचे, फुलून द्यायचे। आता सांबार करण्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये 2 पळी तेल घातलं, जिरं मोहरी घालायची, लसूण बारीक कट केलेलं घालायचं, परतून घ्यायचं चांगला। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला परतून झाला, कोथिंबीर टाकायची आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। आता याच्यामध्ये मसाले टाकायचे, हळद पावडर, मिरची पूड आणि सांबार मसाला टाकायचा, चांगलं परतून घ्यायचा। आता सांबार मसाल्याचा थोडा व्हिडिओ कट झाला याच्यामध्ये। आता याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचंय। आता सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची 3 चमचे, चिंचेचं पाणी टाकलं आधी आणि चांगलं परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत मसाला। आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर किती आपल्याला सांबार पातळ घट्ट हवंय त्या हिशोबाने पाणी घालायचं। आता साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ पण टाकू शकता। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगली अशी उकळी काढायची याची। कोथिंबीर घालायची वरतून, चांगली उकळी येऊ द्यायची। तर मस्तपैकी सांबारला उकळी आली तर गॅस बंद करायचा आणि आपण आता इडलीचं पीठ बघूया कसं झालंय। तर मस्तपैकी फुगलंय, एकदम छान झालंय इडलीचं पीठ। आता परत याला एकदा फेटून घ्यायचं। आता इडली करण्यासाठी इडलीचे प्लेट घेतले, तर या प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचंय।
म्हणजे इडली चिटकणार नाही खाली. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला इडलीचं पीठ. सगळ्या प्लेटला तेल लावून घ्यायचंय. त्याच्यामध्ये एक एक चमचा पीठ टाकायचंय. आता हे टाकूया आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवूया प्लेटिंग. आता गॅसवर ठेवण्याला 10 ते 12 मिनिटं आपल्याला कमी गॅसवर वाफवून घ्यायची इडली. बघू शकता एकदम अशी टम्म इडली फुगली आहे, एकदम मऊसूत झाली. तर थोडं 5 मिनिटं ठेवू आणि नंतर काढून घेऊ. तर 5 मिनिटानंतर बी खूप गरम आहे, कपड्याने धरायचं याला आणि इडली काढून घ्यायची. बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी मऊ आणि टम्म फुगली इडली. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आता प्लेटिंग करू. त्याच्यासाठी इडली ठेवून घ्यायची. गरमागरम सांबार घ्यायचं याच्यामध्ये आणि त्याच्यासोबत चटणी घ्यायची. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.